आता तुम्ही म्हणाल की हे बनवलं तरी कसं? तर मी कढईत 1 चम्मच तेल टाकलं, त्यात जिरे टाकून घेतले. जिरे छान फुलून आले की त्यात थोडेसे शेंगदाणे टाकून घेऊयात. त्याचबरोबर एक मिरचीसुद्धा टाकून घेतलेली आहे, कापून घेतलेली, आणि छान परतून घ्यायचं 1 मिनिटभर. त्यानंतर यात सुकं खोबरं टाकलेलं आहे आणि खोबरंसुद्धा छान परतून झालं की यात मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि कोथिंबीरसुद्धा थोडीशी सॉफ्ट होईपर्यंत त्याला छान होऊ देऊयात. आणि ती छान झाली गॅस बंद करायचा आणि थंड होण्यासाठी आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. आणि थंड झालं की आता याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे. त्याचबरोबर मी इथे आता थोडीशी साखर टाकून घेते आणि चवीपुरतं मीठ. त्याचबरोबर इथे एक अर्धा वाटी दही टाकलं आणि चमच्याच्या मदतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये याला छान वाटून घ्यायचं आहे. आणि बघू शकता मस्त अशी आपली इडली, डोसा आणि उत्तप्पाबरोबर खाण्यासाठी चटणी तयार आहे.